नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पारंपरिक पद्धतीने किंवा जुन्या पद्धतीने जशी माझी सासूबाई जो मसाला बनवायची तो गोडा मसाला, तर तो गोडा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत। आपण 100 ग्रॅमच्या प्रमाणामध्ये थोडक्यात असा हा मसाला बनवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे 5 ग्रॅम लवंग घेतलेली आहे, 5 ग्रॅम शहाजिरं, 5 ग्रॅम नाकेश्वर, 5 ग्रॅम दगडफूल, 5 ग्रॅम इथे मोठी वेलची घेतलेली आहे, 5 ग्रॅम तमालपत्र, 100 ग्रॅम धणे, 100 ग्रॅम इथे किसलेलं खोबरं, शक्यतो काळ्या पाठीचं घ्यायचं म्हणजे ते छान असं टिकतं। 50 ग्रॅम इथे जिरं घेतलेले आहे आणि 100 ग्रॅम इथे मी गावठी तीळ घेतलेलं आहे। धणेसुद्धा हे गावठी घेतलेले आहे। तर आता आपल्याला हे सुक्की जेवढे धणे, खोबरं, तीळ आणि जिरं हे आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे। तर बघा, गॅसवर मोठी कढई आणि जाडबुडाची कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे। मंद गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। आधी आपण धणे भाजून घ्यायचे आहे, शक्यतो गावठी धणे घ्यायचे, त्यामुळे त्याला वास खूप छान असतो। आता मंद गॅसवर आपण हे एक एक साहित्य करून भाजून घेणार आहे। धणे भाजून घेऊया। तर बघा, धणेसुद्धा छान असे भाजलेले आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे। आता हे एका ताटामध्ये आपण थंड करण्यासाठी काढून घेऊ। आता यामध्येच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। तीळसुद्धा आपल्याला चटचट उडेपर्यंत खमंग असे भाजून घ्यायचे आहे। तीळसुद्धा आपले छान असे भाजलेले आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊ। आता यामध्ये आपण जिरं भाजून घेऊ। आता जिरंसुद्धा आपले भाजून झालेले आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊ। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला खोबरं। खोबरंसुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर छान असं भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं की आपला हा मसाला वर्षभर टिकतो। आता मी तुम्हाला 100 ग्रॅमच्या प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आधी थोडक्यात करून बघायचा। मसाला खूप छान होतो, पण थोडक्यात करून बघायचा आणि जास्त प्रमाणात बनवायचा जर असेल तर हेच प्रमाण तुम्ही पुढे वाढवून घेऊ शकता। कारण कसं की वाटीचं प्रमाण प्रत्येकाच्या घरात एकसारखीच वाटी नसते, त्यासाठी वजनी प्रमाण जर घेतलं तर तुमचा मसाला हा एकदम परफेक्ट असा बनेल आणि चविष्टसुद्धा होईल। याआधीसुद्धा मी माझ्या चॅनलवर गरम मसाला, काळा मसाला याची रेसिपी तुम्हाला दिलेली आहे, खलासनी आणि त्यातच तुम्हाला धना पावडर त्याचीसुद्धा रेसिपी माझ्या चॅनलवर दिलेली आहे, तुम्ही तिथे बघू शकता। आणि माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा जर तुम्ही बघत असाल तर सबस्क्राईब जरूर करा। तर बघा, खोबरं आपलं छान असं भाजत आलेलं आहे। तर खोबरंसुद्धा छान असं खरपूस भाजून झालेलं आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊ। तर बघा, ह्या कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। आता ह्या तेलामध्ये आपल्याला तमालपत्र भाजून घ्यायचं आहे। आता तमालपत्रसुद्धा भाजून झालेलं आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊ। आता कढईमध्ये थोडंसं तेल राहिलेलं आहे, यामध्ये आपल्याला घालायचं आहे दगडफूल। आता हे दगडफूलसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 मिनटे लागतात, फारसा वेळ लागत नाही। मंद गॅसवर कढई गरम असते, त्यामुळे पटकन असं भाजलं जातं। तर बघा, दगडफूलसुद्धा भाजून झालेलं आहे, हे सुद्धा आपण काढून घेऊ। आता परत 1 चमचा तेल घालायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला लवंग भाजून घ्यायची आहे। लवंग अंगावर उडते, त्यासाठी आपल्याला खूप काळजीने भाजून घ्यायची आहे। बघा, पटकन अशी फुललेली आहे। आता ही सुद्धा आपण काढून घेऊ। आता त्याच तेलामध्ये आपल्याला नाकेश्वर आणि मोठी वेलची तळून घ्यायची आहे। बघा, छान अशी फुललेलं आहे मोठी वेलची आणि नाकेश्वर, हे सुद्धा आपण काढून घेऊ।
आता सर्वात शेवटी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि जी कढई आपली तेलकट आहे त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे हे शहाजिरं. पटकन असं हे फुलल्या जातं. बघा चटचट आवाज यायला लागलेला आहे. आता हे सुद्धा आपण 2 मिनिटे परतून घेऊ आणि लगेचच आपण काढून घेणार आहे. बघा शहाजिरं सुद्धा छान असं फुललेलं आहे आणि तळल्या गेलेलं आहे. हे सुद्धा आपण काढून घेऊ. आता जे साहित्य आपण कोरडं भाजलेलं आहे आणि तेल टाकून भाजलेलं आहे हे संपूर्णपणे आपण थंड करून घेणार आहे. आता आपण जे भाजलेले सर्व मसाले आहे ते पूर्णपणे थंड झालेले आहे. तर आता प्रथम आपण मोठं भांडं घ्यायचं मिक्सरचं आणि त्यामध्ये आपण हे धणे घालून घेणार आहे. तर एक एक साहित्य करून आपल्याला बारीक करायचं आहे. धनं, जिरं, खोबरं आणि तीळ हे आपल्याला वेगवेगळं असं बारीक करून घ्यायचं आहे. तर आपण हे सर्व बारीक करून घेऊ. तर बघा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी धणे, तीळ, खोबरं आणि जिरं हे सर्व पावडर बनवून घेतलेले आहे. अतिशय सुंदर आणि खमंग वास सुटलेला आहे. आता हे बाजूला ठेवू आणि मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये जे आपण गरम मसाले तळलेले आहेत ते आपण सर्व एकत्र हे बारीक करून घ्यायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हा मसाला बारीक करून घेतलेला आहे. आता हा आपण जे जिरं, खोबरं, धनं बारीक केलेलं त्यामध्येच आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे. आता आपण तेलात मसाला तळल्यामुळं आपल्याला हा डंकामध्ये तर अजिबात बारीक करून देणार नाही, कारण आपला हा मसाला बारीक होणार नाही. तो आपल्याला घरीच मिक्सरवर बारीक करावा लागतो. आता यामध्ये घालायचा आहे आपल्याला 1 चमचा इथे मी हिंग घालणार आहे. तर हा हिंगसुद्धा यामध्ये घालून घ्यायचा, त्यामुळे छान अशी चव येते. आता हा मसाला सर्व एकजीव करायचा आहे. सर्व हाताने अशा पद्धतीने चोळून आपल्याला मिक्स करायचा आहे. आता मिक्स केल्यानंतरसुद्धा आपण मिक्सरमध्ये फिरू शकतो, पण हा मसाला मी मिक्सरला एकदमच बारीक केलेला आहे, त्यामुळे मिक्सरला फिरवायची गरज नाही. तर हा मसाला आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊ. तर बघा सर्व मसाला एकजीव करून घेतलेला आहे. सुगंध छान सुटलेला आहे. गोडा मसाला म्हणजे अतिशय सौम्य असा हा मसाला आहे. तुम्ही भरलेल्या वांग्याच्या भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये, सुक्या भाज्यांमध्ये सुद्धा घालू शकता. कधी जर वरण भात केलं तर त्या ताटामध्ये आपल्याला तोंडी लावण्यासाठी आपण यामध्ये थोडीशी घेऊन तिखट, मीठ, तेल, कच्चं तेल टाकून सुद्धा तोंडी लावू शकता. असा हा छान मसाला झालेला आहे. तर हा गोडा मसाला भरण्याचा जी हे असते बरणी असते ती बरणी स्वच्छ कोरडी असावी. चमचासुद्धा कोरडा स्वच्छ असावा. त्यामुळे आपला हा मसाला वर्षभर टिकतो आणि छानही वास टिकून राहतो. तर ही ती काळजी घ्यायची आहे आपण मसाला टिकवण्यासाठी. तर हा मसाला तुम्ही जो साठवणीचा मसाला आहे तो मसाला तुम्ही एकदा ह्या माझ्या पद्धतीने नक्की बनवा. सर्वांना नक्कीच आवडेल. तर हा मसाला थोडक्या प्रमाणामध्ये नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.